Good evening, my dear students. After 2 months, we are again started our online lectures. And this year, you are in 7th standard. I hope you have your English textbook with you. If you don't have a textbook, I sent a photo of the poem which I am going to teach you today. It is in Unit 1. So, open page number 1 or see the poem. 1.1 It's a Small World. The name of the poem is It's a Small World. म्हणजे हे जे जग आहे, वर्ल्ड मीन्स जग, हे अतिशय छोटे आहे. म्हणजे आपलं जे जग आहे ते खूप लहान आहे. तुमचं जग लहान आहे, जग असं छोटं नाही, पण तुमचं जग लहान आहे. तुम्हाला काय माहीत आहे? तुमचं घर, तुमची शाळा, तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र मैत्रिणी, एवढंच तुम्हाला माहीत आहे. क्लासला जात असाल तर क्लासचे मित्रमैत्रिणी, क्लासचे शिक्षक, शाळेतले शिक्षक, एवढंच तुमचं जग आहे. त्यामुळे कवितेचं नाव आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड. आधी मी कविता वाचते, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायची आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, a world of tears. It's a world of hopes and a world of fears. There's so much that we share, that it's time we are aware. It's a small world after all. 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 It's a small, small world. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small, small world. कविता अतिशय सोपी आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. हे जग कसं आहे? हसण्याचं जग आहे. आपण सतत हसत राहिलं पाहिजे. उदास दुःखी राहून आपण स्वतःलाच त्रास करून घेत असतो. त्यामुळे सतत आपला चेहरा हसरा ठेवला पाहिजे. आपण खुश राहिलं पाहिजे, सतत हसत राहिलं पाहिजे. म्हणजे नुसतं दात दाखवत राहायचं नाही, तर आपण नेहमी खुश राहायला. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. जसं हे आनंदी जग आहे, तसंच अश्रूंचं पण जग आहे. टीयर्स म्हणजे अश्रू. म्हणजे या जगात आपल्याला जसं आनंद मिळतो तसं दुःखही मिळतं. कधी कधी तुम्हाला घरी कोणी ओरडतं, आई बाबा, कधी क्वचित प्रसंगी तुमचं जास्त चुकलं असेल तर मार पण मिळतो. शाळेत शिक्षक ओरडतात, कधी कधी मारतात सुद्धा. त्यावेळेस तुम्हाला रडू येतं, वाईट वाटतं. किंवा तुम्ही आजारी असला, तुम्हाला जास्त त्रास होत असेल, त्यावेळेसही तुम्हाला रडू येतं. खेळताना पडलात, काही झालं की रडू येतं. म्हणजे कधी कधी दुःखही आपल्या वाटेला येतं, त्यावेळेस आपण रडतो किंवा उदास होतो. मग हे जग जसं आनंदाचं आहे, हास्याचं आहे, तसंच ते अश्रूंचं पण आहे. काही वेळेस वाईट प्रसंगही आपल्या जीवनात येत असतात. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. पण त्याचप्रमाणे हे जग होप्सचं पण आहे. होप्स म्हणजे आशा किंवा उम्मीद. आपण कल्पना करतो, आशा ठेवतो. अशी आपण मागच्या वर्षीपासून आशा ठेवली की लवकर हा कोरोना जाऊ दे, कोरोना काळ संपू दे, लवकर शाळा उघडू दे. कारण आपल्याला ऑनलाईन शिक्षणाचा आता कंटाळा आला आहे. शिक्षकांची बडबड ऐकायची, मोबाईल समोर धरायचा, मोबाईलचा पण आपल्याला त्रास होतो. त्यामुळे असं वाटतं आपल्याला मित्रमैत्रिणी भेटावेत, शाळा सुरू व्हावी. घरात बसून आपण काय करतो? फक्त ऐकतो, व्हिडिओ पाहतो, अभ्यास करतो, फोटो पाठवतो, बस एवढंच. पण शाळेत मजा करता येते, खेळता येतं, मित्रांशी मस्ती करता येते, मैदानावर जाता येतं, संगणक रूममध्ये जाता येतं, चित्र काढता येतात, हो की नाही? त्यामुळे आपण आशा धरूया की यावर्षी तरी लवकर शाळा उघडू दे. मग हे जग आशेचं पण आहे. अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. आणि हे जग फिअर्स म्हणजे भीतीचं पण आहे. कधी कधी
जर आपण जास्त वेळ टी व्ही पाहिला, टी व्हीवर आपण बातम्या ऐकल्या की आपल्याला बऱ्याचशा अशा नकारात्मक बातम्या ऐकायला मिळतात. कोरोनामुळे किती रोगी कोरोना बाधित झाले, किती जणांना प्राण मुकावे लागले किंवा किती जणांचे प्राण गेले, अशाच बातम्या येतात. त्यामुळे आपल्याला भीती वाटते. म्हणून असे न्यूज चॅनल शक्यतो पाहिजे नाही. हे जग भीतीचं पण आहे. कधी कधी आपण काही गोष्टींना घाबरतो सुद्धा. म्हणजेच हे जग जसं हास्याचं आहे, आनंदाचं आहे, तसं ते दुःखाचं पण आहे, अश्रूंचं पण आहे, आशेचं पण आहे आणि भीतीचं पण आहे. देअर सो मच दॅट वी शेअर. ह्या जगात आता तुम्ही पूर्ण जग पाहिलेलं नाही, पण तुमचं घर म्हणजे तुमचं घर. जग म्हणजे काय? घर, शाळा, क्लास, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, बस. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शेअर करतो. शाळेत तुम्ही आपल्या मित्रांना तुमचा टिफिन डबा शेअर करता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या काही गोष्टी, घरातल्या गोष्टी तुम्ही शाळेत तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगता. शाळेतल्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या घरी येऊन आईबाबांना सांगता. त्याला म्हणतात शेअरिंग. काही गोष्टी तुम्ही सांगता किंवा काही गोष्टी तुम्ही शेअर करता. खाऊ शेअर करता, टिफिन शेअर करता, आपलं दुःख आपण शेअर करतो, आनंद आपण शेअर करतो. दॅट इट्स टाईम वी आर अवेअर. आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं हलकं वाटतं. आपण दुःखात असतो, आपण आपल्या गोष्टी शेअर दुःख शेअर केलं की आपल्याला जरा दुःख कमी झाल्यासारखं वाटतो. आनंद शेअर केला तर आपल्याला आनंद वाढल्यासारखा वाटतो. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. तसं पाहिलं तर जग हे खूप लहान आहे. आपले जग म्हणजे आधीच सांगितलं तुम्हाला, आपली शाळा, आपलं घर, आपला क्लास, आपले नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी, एवढंच आपलं जग आहे. काही वेळेस काही लोक आपल्याला पुन्हा पुन्हा भेटत असतात. तुम्ही शाळेत जाता त्यावेळेस शाळेचे मित्रमैत्रिणी, शिक्षक तुम्हाला रोज भेटतात. तुमचे नातेवाईक तुम्हाला कधी कधी भेटतात, ते तुमच्या घरी येतात किंवा तुम्ही त्यांच्या घरी जाता, किंवा एखादा कार्यक्रम असेल, साखरपुडा असेल, कोणाचा लग्न कार्य असेल, त्यावेळेस ते नातेवाईक तुम्हाला भेटतात. जे शेजारी तुम्हाला रोज दिसतात, भेटतात. काही तुमची अशी ओळखीची लोक असतात, ते नातेवाईक नसतात, फक्त ओळखतात, तुमच्या गावचे असतात, ते वाटेत तुम्हाला वरचेवर भेटत असतात. ठीक आहे. त्यामुळे हे जग लहान आहे असं कवी म्हणतायत. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. त्यामुळे हे जग अगदी लहान लहान आहे. आजूबाजूचे चित्र पहा ना, कवितेच्या बाजूला चित्र पहा. वरती तुम्हाला पर्वत दिसत आहेत. त्या पर्वतावर राहणारी जी लोक आहेत, पर्वत खूप उंच असतात, त्यामुळे तिथे खूप थंडी असते वरती पर्वतावर, कारण तिथे बर्फ असतो. आणि त्यामुळे तिकडच्या लोकांचा पोशाख पहा, कसं त्यांनी पूर्ण थंडीपासून संरक्षण होण्यासाठी पोशाख केलेला आहे. इथे झाडे दिसत आहेत पर्वतांच्या खाली, त्या खालीही झाडे दिसत आहेत. ठीक आहे. एक मनुष्य इथे वाळवंट आहे, त्यामुळे तो उंटावरून सवारी करत आहे. या बाजूला डावीकडे समुद्र आहे, त्यामुळे आपल्याला मोठं जहाज दिसते त्या समुद्रात. त्याच्यावर आपल्याला एक मुलगा किंवा तो मनुष्य बोटीत जाताना दिसत आहे. अशा प्रकारे सुंदर चित्र त्या कवितेसाठी आपल्याला कवीने दिलेलं आहे. पुढचं कडवं पाहूया. देअर इज जस्ट वन मून. तुम्हाला माहीत आहे की आपल्या जगात मून, चंद्र हा एकच, जो आपल्याला संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर दिसतो. सूर्याचा उजेड गेला, सूर्यास्त झाला, काळ पडला की आपल्याला चंद्राचं दर्शन होतं. अँड द गोल्डन सन. ज्याप्रमाणे चंद्र हा एकच आहे, त्याचप्रमाणे सूर्य, सोनेरी सूर्य पण एकच. आणि सूर्योदय जेव्हा सकाळी होतो, आता पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे सूर्योदय जरा लवकर होतो. 6:30, 6, 6:15पर्यंत सूर्योदय होत असतो. घरात आपल्या उजेड आलेला असतो. त्यावेळेस आपल्याला हा सूर्य दिसतो सोनेरी रंगाचा. ज्याप्रमाणे चंद्र हा एक आहे, त्याप्रमाणे सूर्यही एकच आहे. अँड अ स्माईल मीन्स. म्हणून आपण सतत स्माईल करत राहिलं पाहिजे, हसत राहिलं पाहिजे, खुश राहायला हवं. फ्रेंडशिप टू एव्हरीवन. सर्वांशी मैत्री करायला हवी. जे जे आपल्या सानिध्यात येतील त्यांच्याशी हसून खेळून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. कोणाशीही भांडण करत बसायचं नाही, मैत्री करायची.
दो द माउंटन्स डिवाइड. वरती पहा, पर्वत तुम्हाला अशी डिवाइड झालेला दिसतोय. हां, डिवाइड म्हणजे त्याचे दोन भाग झालेले दिसतात. एकदम वरती पहा चित्र, दोन भाग झालेले दिसतात पर्वताचे. जरी पर्वताचे दोन भाग झाले, अँड द ओशन्स आर वाईड. ओशन्स म्हणजे महासागर. महासागर महासागर म्हणजे काय, तर अनेक समुद्र एकत्र येऊन हे महासागर तयार होतात. त्यांना इंग्रजीत ओशन्स म्हणतात. आणि ही ओशन्स अनेक समुद्रांची मिळून बनलेले असतात. त्यामुळे ते खूप रुंद असतात, खूप मोठे असतात. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. तरीसुद्धा कवी म्हणतात की हे जग खूप लहान आहे. इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड. खूप लहान लहान जग आहे. कविता कोणी लिहिली आहे? रिचर्ड एम शर्मन अँड रॉबर्ट बी शर्मन. रिचर्ड आणि रॉबर्ट शर्मनने ह्या कविता लिहिलेल्या. त्यांचं मतदान वेगळं आहे, म्हणजे कदाचित ते चुलत भावंड असू शकतात. खाली आपल्याला अर्थ दिले पहा. इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे काय? समटाइम्स यू मीट द सेम पीपल इन अन अनएक्सपेक्टेड प्लेस. काही वेळेस तुम्ही त्याच लोकांना भेटता. तीच लोक तुम्हाला काही ठिकाणी, तिथे तुमची अपेक्षा नसते की ही माणसं आपल्याला ह्या ठिकाणी भेटतील, ती त्या ठिकाणी तुम्हाला भेटतात. और फाइंड आउट दॅट दे आर कनेक्टेड टू पीपल यू नो. आणि नंतर तुमच्या लक्षात येतं की ही माणसं तुमच्या परिचयाची आहेत आणि तुमच्याशी कनेक्टेड आहेत. तुमच्याशी सतत ती तुम्हाला भेटत असतात. द वर्ड्स इट्स अ स्मॉल वर्ल्ड आर यूज टू शो युअर सरप्राईज ऑन सच अँड ओकेजन. आणि त्यामुळे कवितेत सारखं म्हटलं आहे ना, इट्स अ स्मॉल वर्ल्ड, ह्याचा अर्थ असा आहे किंवा हे शब्द ह्याच्यासाठी वापरलेत की तुम्हाला जेव्हा आश्चर्य होतं अशा प्रसंगी, जेव्हा तीस लोक तुम्हाला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात, तेव्हा ते आश्चर्य व्यक्त करण्यासाठी ते शब्द वापरलेत. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. In this poem, the words are used to tell us that all human beings are alike. आणि ह्या कवितेत हे शब्द ह्याच्यासाठी वापरलेत की आपल्याला लक्षात यावं, कळावं की सगळी लोक, सगळी माणसं ही सारखी आहेत. ती कुठेही राहत असतील, कोणत्याही शहरात राहत असली तरी सगळी माणसं ही सारखी आहेत. तर माणसं दिसायला चेहरा जरी सारखा नसला तरी सगळी माणसे, त्यांचे अवयव, त्यांचं बोलणं राहणं हे सारखंच असतं. उजव्या बाजूला पहा. इट्स अ स्मॉल वर्ल्ड इज अ व्हेरी पॉप्युलर सॉन्ग. आता इट्स अ स्मॉल वर्ल्ड हे एक प्रसिद्ध गाणं आहे, ट्रान्सलेटेड इन टू मेनी लँग्वेजेस. आणि हे गाणं अनेक भाषांमधून भाषांतरित केलेलं आहे. दिस सॉन्ग इज प्लेड ऑन अ राईड ऑफ द सेम टायटल इन डिस्नीलँड. आणि हे जे गाणं आहे ते डिस्नीलँडच्या गाण्यावर किंवा त्या शीर्षकावर तसंच ते गाणं वाजवलं जातं किंवा म्हटलं जातं. डिस्नीलँड. दिस सॉन्ग इज प्लेड ऑन द राईड ऑफ द सेम टायटल इन डिस्नीलँड. डिस्नीलँडचं जे गाणं आहे त्यासारखंच हे सुद्धा आपल्याला म्हणता येतं आणि हे एक सुप्रसिद्ध असं गाणं आहे. आता ही जी कविता आहे किंवा गाणं आहे ती तुमच्या लक्षात आली असेल. आता मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आणि तुम्हीसुद्धा ती माझ्यासोबत म्हणायची. ठीक आहे. पेज नंबर 1, Unit 1, 1.1. It's a small world. It's a world of laughter, a world of tears. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hope and a world of fears. There's so much that we share that it's time we are aware. It's a small world after all. 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 It's a small world. There is just one moon and one golden sun, and a smile means
friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small, small world. It's a small, small world. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपली आजची कविता संपलेली आहे. तुम्ही सुद्धा पुस्तकातून कविता म्हणण्याचा सराव करायचा आहे आणि व्हिडिओ जर समजला नसेल किंवा काही लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पाहायचा आहे आणि कविता म्हणण्याचा सराव करायचा. या कवितेचा जो स्वाध्याय आहे तो आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. पेज नंबर 2वर तो आहे. पेज नंबर 2 आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. आज पहिलाच तास असल्यामुळे मी आताच इथे आता संपत आहे, म्हणजे तुम्हाला जास्त कंटाळा येणार नाही. ठीक आहे. ओके, बाय.